कित्येक दिवसांनंतर सुरू झालेला मंत्रिमंडळ विस्तार मित्रांनो आज अखेर जाहीर झालाय। यामध्ये सगळ्याच मंत्र्यांना अचंबित करणारी खाती वेगवेगळी करण्यात आली आहेत। कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते, कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांची यादी आली आपल्या समोर। सविस्तर माहिती जाणून घेऊया। यामध्ये देवेंद्र फडणवीस गृह, ऊर्जा व न्याय, विधी, सामान्य प्रशासन हे खातं त्यांच्याकडे आलंय। एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण मंत्री, अजित पवार अर्थमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री महत्वाची खाती तिघांकडे ठेवण्यात आली आहेत। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे महसूल, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा विभाग ही खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। त्यानंतर गणेश नाईक वनमंत्री, गिरीश महाजन जलसंपदा, विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कामकाज मंत्री त्यांच्याकडे दिलंय। त्यानंतर बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, अंकुश आकाश फुंडकर श्रमविकास मंत्री ही खाती सध्या दिली गेली आहेत। प्रकाश आंबेडकर सामाजिक आरोग्य म्हणजे आरोग्य मंत्री, नितेश राणे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री त्यांच्याकडे ही खाते दिले गेले आहे। त्यानंतर पुढची नावे येत आहेत। मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री, जयकुमार रावल मार्केटिंग प्रोटोकॉल मंत्री हे भाजपचे नेते आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी दिली। मराठी भाषा आणि उद्योग मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं देण्यात आलेलं आहे। त्याच वेळी आपण पाहिलं गुलाबराव पाटील पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री, दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षणाचा अधिकार देऊन शिक्षण मंत्री हे पद दिले गेलेलं आहे। त्याच वेळी धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। त्याच वेळी आपण जर पाहिलं अतुल सावे यांना ओबीसी कल्याण मंत्री, दुग्ध उत्पादन मंत्री, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री हा पदभार दिला गेलेला आहे। शंभूराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी कल्याण मंत्री, आदिविकास अशोक उईके आदिवासी विकास मंत्री। त्याचवेळी आदिती तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री, दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्याच वेळी पुढे आपण जर पाहिलं प्रताप सरनाईक शिंदेगडाचे परिवहन मंत्री आहेत। मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री आणि गाजलेलं नाव म्हणजे भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खारफुटी विकास हे देण्यात आलेलं आहे। त्याच वेळी जयकुमार गोरे ग्रामीण विकास पंचायती राज, नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांच्याकडे हा पदभार देण्यात आलेला आहे। त्याचवेळी संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री, संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। मित्रांनो, आपल्याला या यादीबद्दल काय वाटतंय? आपल्या नेमक्या काय प्रतिक्रिया, कोणाला कोणती मंत्री दिली याबद्दल आपल्या मनात काय शंका असतील तर नक्कीच व्यक्त व्हा। धन्यवाद।